Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. जरांगेंनी असं म्हटलं की मी काही झालं तरी यावेळेस आंदोलन मागे घेणार नाही आणि कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या वतीने जो आहे षडयंत्र करून मला फसवलं अशा पद्धतीचं त्यांनी म्हटलं मी विधानसभेची तयारी करणार आता हे शेवटचं आंदोलन। मला असं वाटतं का जरांगे साहेबांनी आत्ता आंदोलन केल्यापेक्षा त्यांनी उपोषण मागं घ्यावं। मी नेहमी सांगितलं का उपोषण जरांगे साहेबांनी करू नये, कारण त्यांची प्रकृती वारंवार उपोषण केल्यामुळं अतिशय वाईट होत चालली आहे। त्यांची गरज आहे समाजाला आणि विधानसभेत जास्तीत जास्त सीटा निवडून आणून त्यांनीच कायदा करावा। त्यांनी विधानसभेची तयारी दाखवलेली आहे। मला वाटतं त्यांनी ते तयारीच्या कामी लागावं। 3 महिन्यात त्यांनी विधानसभेत त्यांच्या आमदारांना घेऊनच कायदा करावा। परत एकदा मध्यस्थीची वेळ आली तर मराठा आंदोलन मी आता कुठंच मध्यस्थी करणार नाही, जाणार पण नाही। बारामतीमध्ये योगेंद्र पवार यांना उमेदवारी देणार आहे, शरद पवारांच्या घरामध्ये होऊ शकतं। पवार साहेब आहे ते, तुम्ही आता जे वाटतं ते समोर तसं राहीन असं काही दिसत नाही। पवार साहेबांचा अभ्यास करणं काही लहान गोष्ट नाही आहे ना, माझ्यासारख्याला तर शक्यच नाही। स्मार्ट मीटर संदर्भामध्ये आंदोलन केले जाते, सामान्य लोकांना हे मीटर परवडणार नाही असं बरोबर आहे। मराठे ऊर्जा मंत्री आमच्या विदर्भातले आहे आणि देवेंद्रजीनं त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे। आजही ऊर्जा खातं अतिशय विदर्भात नाही तर महाराष्ट्रात अतिशय वाईट अवस्था, म्हणजे जर साधे ट्रान्सफॉर्मर जळले तर ते 15-15 एक महिना बसून भेटत नाही। लोकांच्या शेती पेरण्या सगळ्या पूर्ण वाया जातं। त्यावर लक्ष द्यावं, देवेंद्रजी गरज आहे। आणि हे जे मीटर आता या फसवेगिरीचं आहे ते पण थांबवलं पाहिजे। मला वाटलं त्याच्यावर सगळे झालं, आता ते एखादी तर पत्रकार परिषद अशी ठेवा का जिथं त्या दोघांचं नाव येणार नाही।